आता आपण सगळे निघालोय दर्शनासाठी. सो बोला ओम साईराम. सो नमस्कार, म्हणजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्लॉग मध्ये. गाईस आजचा व्लॉग डायरेक्ट सस्पेन्स आहे. म्हणजे मामाचा अचानक कॉल आला मला की आपल्या निघायचं शिर्डीला. सो आता आपण चालू आहे शिर्डीला. सो आपला फर्स्ट एवर व्लॉग असेल. सो व्लॉगला खूप प्रेम द्या. तर चला आता भेटू पुढे पुढे. आपल्यासोबत अजून कोण कोण आहे सो सगळ्या गोष्टी सांगतो. सो चला स्टार्ट करू. लेट्स गो. गाईस आता आपल्यासोबत बघता आपला प्रथमेश कुठे चाललाय? शिर्डी. सो चला गाईस आपलं प्रथमेश आता भेटलाय. सो अजून आपल्यासोबत कोण कोण आहे सो सगळे दाखवतो ब्लॉग मध्ये. सो बनून आपल्यासोबत बघतात आपण आपली कार वॉश करतोय. मामा आपला सायरे बसलाय. 1000 रुपये दे. तर गाईस फायनली बघता आपले दिला 1000 रुपये त्याने. मामा वगैरे सगळे आले. गणेश मामा आपला साहिल ब्रो प्रथमेश सगळे आले गाडीमध्ये. आता आपण फायनली शिर्डी जायला. चला जाऊया, भेटू थोड्या वेळात. बोलता मामा आत्ता आलोय आपण पेट्रोल टाकायला. डायरेक्ट टंकी फुल. चाचा आत्ता थांबलोय गाईस चाय प्यायला. साईला तलप लागले. मामा बॉडी बिल्डर याव वेगळ्या समोर काहीतरी गाडीचं पार्ट काढतोय. ओ माय गॉड परफ्यूम. काय प्रथमेशचा मित्र फक्त मागा मागा येत. पैसे लय मोरले ना नाट्यावर. गाइस फायनली पोहोचलोय शिर्डीला. बघू इकडे गाडी पार्क केली. जस्ट रूम बुक केलाय. सो आता आपण चाललोय आपल्या रूम मध्ये. चला बघू रूम कशा असेल आत्ताचे. गाइस इथला माहोल तुम्ही बघू शकता. गाडी वगैरे पार्क केली आपण. सकाळचे 6 वाजलेत. आता आपण दर्शनाला चाललोय. बघू शकता वेगळे हॉटेल्स सगळे मस्तच आहेत. तुम्ही बघा नक्कीच एकदा व्हिजिट करा आपल्या इथे. थंडी वाजते का? बघू शकता आपण आता फायनल रूम मध्ये पोहोचलोय. बघू शकता रूम एक नंबर आहे. तर आता आपण डायरेक्ट झालं दर्शन घ्यायला शिर्डीचं. सो आपण डायरेक्ट साईबाबाचं दर्शन घेऊ. मग त्यानंतर येऊन डायरेक्ट मग नाश्ता वगैरे करून डायरेक्ट मग झोपूया. नंतर बघूया पुढचं प्लॅनिंग नेक्स्ट काय बनतंय ते. शिर्डीमध्ये शुभ सकाळ तुम्ही बघू शकता. शेकोटी वगैरे. तर गाईस फायनली आमचं अंघोळ बिंगोळ करून सुरू झाले. बघता आपला मामा. दुसरा मामा पाठतो. तर गाईस बघता माझ्या वाटी एकदम मस्त लोकेशन आहे. तर नेचर वगैरे इकडचं खूप भारी आहे. तर आता आपण जाऊया डायरेक्ट आपल्या साहेबांच्या पाया पडाय. म्हणजेच आता आपण शिर्डीमध्ये प्रॉपर. सो बघू फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये मामा डायरेक्ट फर्स्ट टाइम शॉक दिले की आपलं जायचं इकडं. चला बघू कसं आहे मंदिर. मला गाईस आता बघता मामा वगैरे सगळे आलेत. तसं आता आपण सगळे निघालोय दर्शनासाठी. सो बोला ओम साईराम. ओम साईराम. सो आपल्या पाठी बघू शकतो तुम्ही साहेबांची मूर्ती आहे पहिली. सो आता आपण बघता आता इथलं माझ्याकडे म्हणजे आता आपण जस्ट दर्शनाला पोचतोय. तर मग दाखवतो हे दर्शन आहे. मामा बघू शकता प्रथमेश हा बाजार आहे करता. चला आता आपण बघू कसं असेल आतलं. चला काय साईडला पहिलं दर्शन आहे. आता बघू येतं तर मला दर्शन भेटेल पैसे. तर आता मोबाईल तर आपण आत नेऊ शकत नाही. त्यामुळे आता आपण मोबाईल सगळे आपल्या डिजी लॉकरमध्ये टाकतोय. लॉकर करतोय सगळे मोबाईल आणि बाकीचा पार्ट पुढे बघू. सो चला काहीच फायनली आपण आता दर्शन घेऊन आलोय. आपले फोन वगैरे सगळं लॉकरमध्ये होते. बघ त्या साईडला आपण त्याच्या साईडला कसं वाटलं आता दर्शन वाटलं. काहीच अर्ध्या तासामध्ये परत बाहेर आलो. हा बोल साहिल काय मामाला विचार म्हणतो काय. मामा तुम्ही सांगा काय 2 गोष्टी. मस्त सगळ्यांनी या दर्शन घेऊन जा. नक्की एकदा आपल्या शिर्डीला येऊन जावा. बाबांना एकदा नक्कीच भेट द्या. त्यांचा म्युझिशियन बघितला आम्ही एक नंबर होता. आता आपण बघूया त्यांच्या मंदिराच्या बाहेरची जागा येते तिथं आपण फोटो काढूया 2-3. सो बघू इथला स्पेसेस असेल आणि डायरेक्ट नेक्स्ट स्पॉटला जाऊया. नेक्स्ट स्पॉट काय आहे मला माहीत नाही. मामा डायरेक्ट बोलला सस्पेन्स असेल. तर बघू पुढे. इकडचं हनुमान मंदिर बघू. इथे दरवेळेस क्राऊड असतेच. शिर्डीमधलं हनुमान मंदिर आहे गाईस. काहीच बघता आता आपला पार्टी आहे एक तिथं वर साईडला. सो आता आपण आता बाजारमध्ये पूर्ण बघू शकता पार्टी वगैरे सगळं.
सो आता आपण चाललोय पुढे पुढे जाऊन काय करायचं. तर आता कुठे यायचं आपल्याला? आता डायरेक्टली समोर जायचं. कुठे जायचं? शनी शिंगणापूरला. शनी शिंगापूर. चला शनी शिंगापूरला भेटू डायरेक्ट. बघू शकता स्वर्ग, तो म्हणजेच आपल्या बाबांचा एकदम मस्त पुतळा आहे. काहीच खास जेवायचं ते आलंय महाप्रसाद. काय जेवण ट्रॅव्हल विथ रिक्षा. तर गाईज आता आपण निघालोय मग त्या मामा वगैरे आपण सगळे आता निघालोय शनी शिंगापूरला. सो आता आपण बघू, फर्स्ट टाइम चाललो आपण तिकडे. चला बघू कसं असेल, त्या मंदिर वगैरे कसं असेल. सो चला बघू आपण. आता आपण तुम्हाला दाखवतो बाहेरचं नेचर एक नंबर दिसतंय. तर गाईज फायनली आता आपण आलोय आपल्या गाडी सोबत. बोलता माग भाई कसा आहेस तू? जायचं मी का? मारताय गाईज, हे मारताय. तर आपला उसाच्या रस्त्याला खास साहिल भाऊला आपण बोलवलं एवढ्या लांबून. तुम्ही कुठून आलाय? पुण्याहून आले. पुण्यावरून गाईज आणि मुंबईवरून. बघू शकता आपला हा एक बघू शकता फोटोग्राफर कसे गाईज. उसाच्या रस्त्या आलोय एवढ्या लांबून. आपला विकास मामा मागं बसला ते बघू शकता. चकोडबाई सरांचा लाडका विकास मामा फोटोग्राफर. थोड्याच भेटू आपण डायरेक्ट मंदिरात. दिस इज अ स्वर्ग. इट्स उसाचा रस. हे आपले दादा आहेत. दादा तुमचा उसाचा रस एक नंबर लागतो. आम्ही मुंबईवरून आलो खास उसाचा रस प्यायला. फायनली आलोय मंदिरापाशी. आता आपण बघूया परिसर. चल की तिकडे जातो. बघू शकता शनिदेव. मला माहिती असेल पण मी आज तुम्हाला सांगतो काय गोष्टी. सो आता मी तुम्हाला दाखवणार शनिदेव आहे. सो बघू शकता पाठी आपल्या. तर गाईज बघू शकता माझ्या पाठी. तर गाईज शनिदेव आहे. सो तुम्ही एकदा नक्की एकदा या मंदिरामध्ये या आणि तुम्ही तुमची इच्छा मागू शकता. मी फर्स्ट टाइम आलो पण मला भारी वाटलं. आता मी जस्ट काय केलंय ते तुम्हाला मामा सांगाल. काय नाही, शनिदेवाची वक्रदृष्टी पडू नये म्हणून आम्ही शनिदेवाला तेल चढवलं. हनुमानाच्या चरणी आम्ही नतमस्तक टेकवलं आणि इथेच हवन केलेलं आहे. तर त्या हवनमध्ये आम्ही थोडीशी आहुती दिली, बस एवढंच. तर गाईज तुम्हाला बघितलं असेल तुम्ही आता मी जस्ट काय काय केलं. सो मामा वगैरे सगळं आपण आता बसलं. आपलं दर्शन वगैरे सगळं झालंय. सो आता आपण निघूया थोड्याच वेळात. एक थोडं रेस्ट करून डायरेक्ट घरी झालं. आलो तर गाईज खरेदी. दादाने काय काय घेतलंय नवीन बॉल, रबडी बॉल. साहिलने घेतलंय 2 गन. प्रथमेशला आवडलंय हे बघू शकता. आणि मी जस्ट घेतलाय एक पिगी बँक. जस्ट आम्ही नवीन खरेदी केली आहे 2 गन होऊ शकता. शो म्हणून घेतलं. यो गाईस नवीन खरेदी. कोणती गनचं नाव काय मामा? नाही, बोर 16 और जेनून गणी. पनीर व्हेज पुलाव. मामा हॅपी. तर गॅस आता आपण एवढ्या 4-5-6 तासाचं ट्रॅव्हलिंग करून आता आपण थांबलो एका स्पॉटवरती जेवायसाठी. सो आता आपण जेवण डायरेक्ट आपण आपल्या घरी जाऊ. घरी जास्तवर 12-1 वाजले. चला आपण आता आपला ब्लॉग इथंच एंड करूया. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला कमेंट नक्कीच सांगा. आणि ओम साईराम. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय बाय.